सब्बपापस्स अकरणम् कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। महाकारुणिक तथा महान गौतम बुद्ध तथागतांच्या सद्गुण तथागतांच्या श्रावण सुनी या तिन्ही रत्नांना किंवा पुन्हा त्याप्रमाणे परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना किंवा अभिवादन उपस्थित सर्व उपासक उपासिका बालबालिका सर्वांना मंगलमयी मंगलकामना। तर काल आपण जीवकाच्या जीवनावरती प्रकाश टाकला की कशा प्रकारे जीवकाने वनस्पती शास्त्राच्या आयुर्वेदिक रसायनाच्या कशा प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त केली आणि कशा प्रकारे त्यांनी आपल्या गुरुकडून रजा घेतली आपण ऐकूया। जेव्हा जीवकाला वाटलं अनेक माझ्या मागून येणारे ते सनातन होमसाठी 1 वर्षात 2 वर्षात जात आहे, मला 7 वर्ष झाले। तेव्हा त्यांनी आपल्या गुरुंना विचारलं होतं, काय विचारलं होतं? काल सांगितलं तुम्हाला। काय विचारलं की माझ्यामध्ये अशी काय कमी आहे की मी अजून चांगला सनातन बनू शकलो नाही, चांगला शिष्य विद्यार्थी बनू शकलो नाही। मला अजून तिथून 7 वर्ष झाली तरी मला मुक्तता मिळाली नाही, मला इथून रजा मिळाली नाही। सर्वांना तुम्ही त्याच्या डिग्र्या देऊन झाली म्हणजे त्यांना पाठवतात, पण 7 वर्ष झाले माझ्यामध्ये काय कमी आहे। तेव्हा त्याच्या गुरुनी काय सांगितलं होतं की अशी कोणती वनस्पती असे तिच्यामध्ये औषधी गुण नाही, अशी वनस्पती इथून तर 3 योजनपर्यंत जेवढा परिसर आहे तिथून कुठूनही मग अशा प्रकारची वनस्पती आणल्या की ज्यामध्ये औषधी गुण नाही। संपूर्ण तो परिसर त्याने 3 योजनाचा फिरला, हातात कुदाळी घेऊन, पण त्याला एकही अशी वनस्पती आढळली नाही की ज्या वनस्पतीमध्ये औषधी गुण नाही। आणि तो खाली हाताने आपल्या आचार्य गुरुकडे आला आणि म्हटले की मला अशी एकही वनस्पती मिळाली नाही आणि त्यामुळे मी खाली हात आलो। तेव्हा गुरुने त्याला तू कधीच्याच सनातन झाला होता, पण तुझ्यासारखा शिष्य मला आता भविष्यात मिळणे दुर्लभ आहे आणि मी तुला सोडू इच्छित नव्हतो, मला तुझी खूप गरज होती। आणि अशा प्रकारे गुरुने त्याची प्रशंसा केली आणि जेव्हा त्याला म्हटलं की आता तू जाऊ शकते, तर त्यावेळेस ज्याही गुरुकडे आपण जे प्रशिक्षण घेत होतो त्यासाठी प्रशिक्षण झाल्यावरती ते शिक्षा पूर्ण झाल्यावर गुरुला गुरु दक्षिणा म्हणून द्यावी लागत होती। पण यावेळेस मात्र उलट झालं, जीवकाकडे आवाज
तर जीवकाकडे तिथून तक्षशिलेवरून मगधला जाण्याकरिता रस्त्यामध्ये काही पाथ्य वगैरे काही पैसे वगैरे लागतील, तर या उद्देशाने जीवकाच्या गुरुंनी त्या आचार्याने त्याला गुरुदक्षिणा न मागता त्यालाच उलट काय दिलं, एक प्रकारची भेट दिली की बाबा रस्त्यामध्ये तुला कोणत्या गोष्टीची अडचण पडू नये. अशा प्रकारे तो तिथून गुरुंना वंदन करून आणि तिथून निघला. प्रवास करत करत जीवक साकेत नगरीपर्यंत पोहोचता पोहोचता त्याच्या जवळ ते जेवढं काही पाथ्य होतं, जेवढं काही पैसा जो होता प्रवासामध्ये तो सर्व संपून गेला. आणि आता समोरचा प्रवास कसा करावा या उद्देशाने त्यांनी विचार केला की आपल्याकडे जी चिकित्सक विद्या आहे, जे त्या उपचार औषधी उपचाराचा आपल्यामध्ये गुण आहे, त्याचा आपण इथे वापर केला पाहिजे आणि आवश्यक एवढं प्रवासासाठी आपण धन कमवलं पाहिजे. अशा प्रकारे तो विचार करत त्या साकेत नगरीला पोहोचला आणि त्या साकेत नगरीमध्ये पोहोचून त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला की या साकेत नगरीमध्ये कोणी रोगी वगैरे असेल तर त्याचा उपचार करावा, तिथून जे काही मिळेल पैसा पाथ्य जे काही मिळेल ते घेऊन समोरचा प्रवास करावा. तेव्हा त्यांनी त्या साकेत मध्ये फिरून त्यांनी माहिती करण्याचा प्रयत्न केला की ते कोण रोगी आहे. तेव्हा त्याला कळलं की इथे एका श्रेष्ठीची पत्नी अनेक दिवसापासून आजारी आहे आणि तिला डोकेदुखी किंवा ज्या प्रकारे तुम्ही आजकाल मायग्रेन वगैरे अनेक अशा प्रकारच्या डोक्याचे जे आजार आहेत, अशा प्रकारचा भयंकर असा आजार होता. आणि तो आजार त्या साकेत नगरातील जेवढे काही प्रसिद्ध वैद्य होते त्या सर्वांकडून त्यांनी त्या श्रेष्ठी पत्नीची चिकित्सा केली, पण कुणाच्याही औषधीने तिला आराम मिळाला नाही. तेव्हा त्यांनी त्या श्रेष्ठीच्या दारासमोर गेला. त्या श्रेष्ठीच्या दारासमोर जाऊन तिथला जो द्वारपाल होता त्याला सांगितलं की बाबा रे, मी असा वैद्य आहे, चिकित्सक आहे, मला औषधी उपचार येतो आहे आणि मी ऐकलाय की इथे कोणीतरी तुमची मालकी श्रेष्ठी पत्नी डोक्याच्या आजाराने ग्रस्त आहे, तिने अनेक लोकांनी उपचार केला आहे, मी पण प्रयत्न करतो जर मला संधी दिली तर. तो द्वारपाल त्या रोगी श्रेष्ठी पत्नीकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचा एक वैद्य आलेला आहे आणि त्यांनी तुमची चिकित्सा करण्याची इच्छा प्रकट केली आहे. तेव्हा त्यांना काय बोलवायचं का? ते म्हणाले ठीक आहे, आता एवढे उपचार आपण करतच आहोत तर ठीक आहे, काय हरकत नाही, घेऊन ये. तेव्हा तो द्वारपाल तिला त्या बाईकडे घेऊन गेला. तेव्हा त्या बाईने जीवकाकडे पाहिलं. जीवक एकदम तरुण होता
तिला वाटलं हा आताच्या पोरगा, याला काय थोडा अनुभव असेल. या राज्यातले प्रसिद्ध प्रसिद्ध वैद्य येऊन माझ्या उपचार करून गेले, तरी कुठेच काही आराम झाला नाही. आणि आता तो पोरकट आहे, पोरगाच आहे, याला काय माहिती तेवढं औषध. तेव्हा ती म्हणाली, बाबा रे असू दे, मला तुझ्याकडून काही उपचार करायचा नाही. मी या अगोदर अनेक वैद्याकडून उपचार केला, खूप पैसा खर्च केला, खूप संपत्ती माझी वाली गेलेली आहे, तरी पण मला त्या आजारातून काही त्यांच्याकडून वयोवृद्ध असे वैद्य आलेले आहेत, पण काही आराम झालेला नाही. तू काय माझे इलाज करशील? तेव्हा तो म्हणाला की जर तुम्ही मला तुमची चिकित्सा करण्याची संधी दिली, मला काही पैसे नको. जर आराम झाला तर तुम्हाला वाटलंच तर द्या, अन्यथा देऊ नका. पण मात्र एवढी संधी मला द्या, कारण की त्याला पैशाची गरज होती. पैसे नव्हते त्याच्याकडे, दुसरा कोणता त्याच्याकडे गुणही नव्हता त्याच्या अतिरिक्त तो अधिक दुसरं काही काम करून पैसा कमवून काही. ते म्हटलं की ठीक आहे, जर तू असा आहे की रोग बरा झाल्यावरच तुम्हाला काही द्यायचे असेल तर द्या, अन्यथा नाही दिलं तरी काय हरकत नाही, पण मला तुमच्या चिकित्सा करण्याची संधी द्या. तिला वाटलं ठीक आहे, काय हरकत नाही करायला. तेव्हा ती राजी झाली, पण तिला तेवढा काही त्याच्याकडून विश्वास नव्हता की याच्या औषधीमुळे किंवा उपचारामुळे काही आराम होईल, कारण त्याचे वय केवढ आहे. 80-90 वर्षाचे म्हातारे, एवढे अनुभवी वैद्य, त्यांच्याकडून काही मला लाभ झालेला नाही. ठीक आहे बाबा, काय करायचं सांग. त्यांनी म्हटलं काही नाही पोहे, मला तुमच्याकडनं फक्त एका वाटीमध्ये तूप पाहिजे. आणि त्यांनी एका वाटीमध्ये तूप मागितलं. त्याच्यामध्ये त्याला माहीत असलेले काही औषधी मिळवून द्या. आणि त्या औषधी मिळवून तिला सरळ उदाहरण झोपायला लावलं. आणि तिला सांगितलं की हे औषध नाकातून घालायचे आहे आणि तोंडातून काढायचे आहे. नाकात टाकलं तोंडात येतेच. अशा प्रकारे त्याने ते व्यवस्था केली. काही औषधी मिळवल्या, खूप गरम केलं, थोडं कोमट होऊ दिलं. त्यानंतर त्यांनी ते सर्व तूप तिच्या नाकातून ओतलं आणि तोंडातून बाहेर काढायला सांगितलं होतं की अशा प्रकारे करावं लागेल. तिने म्हटलं असं का? तिने नौकराणीला सांगितलं, त्या सेविकेला, तिची जी सेविका होती तिला सांगितलं दासीला की दासी ते पिकदान किंवा दुधान जे असते एखादं भांडं ते घेऊन ये. तिथे घेऊन आली. जीवकाने तिच्या नाकामध्ये, त्याला वाटलं खाली पाडेल, उठून देईल, तर तिच्या नाकात ते ओतलं. तिने तोंडाद्वारे ते बाहेर निघलं की त्या पिकदानामध्ये ते जमा केलं. जमा केल्यावरती तिने दासीला सांगितलं, हे तूप आहे ना, फेकू नको, याला सांभाळून ठेव, दुसऱ्या कोणी कामामध्ये उपयोगात येईल. जीवकाला वाटलं ही श्रेष्ठी सावकाराची ऐको किती कृपण असावी. एवढी श्रीमंत आहे आणि खाण्याचं तूप ते उपयोगात आणायचं म्हणून दासीला सांगतात. किती कंजूस असेल आहे ना. सहज त्याला वाटलं आता ही एवढी कंजूस बाई मला काय देणार, असा भाव त्याच्या मनामध्ये आला. जेव्हा नुसता असा भाव त्याच्या मनामध्ये चालू होता, तेव्हा त्या बाईने, त्या श्रेष्ठी पत्नीने जीवकाचा भाव ओळखला आणि जीवकाला म्हणाली
हे युवक विद्या तरुणा, तू असा विचार करू नको, हे घाणेरडं तू ही बाई, हा म्हणजे किती अशा प्रकार तू विचार करू नको. तुला जे पाहिजे आहे ना, जर मला आराम झाला मी तुला ते निश्चितच देणार. पण तुला माहित आहे मी एका श्रेष्ठीची पत्नी आहे. काट कसर कशी करायची एका चांगल्या गृहिणीला जे माहित असते, त्यामध्ये मी चांगले विचार आहे, मला त्याची जाण आहे. आजकाल तुम्ही कराल का तुझ्यासारखं? हा तुझ्यासारखं कराल का? एक दोन तीनदा तेल आपण कळवलं, काही त्यात काढलं, हा तेल तेल तुम्ही काय करता, दुसऱ्यांदा वापरत नाही, फेकून बी देता. पण तिने त्या जीवकाच्या मनातला भाव ओळखून त्याला सांगितलं की तू असा विचार करू नको की मी कृपण आहे की कंजूस आहे. पहा बुद्धिमान पण राहतात. अनेक लोकांना कधी कधी समोरच्या व्यक्तीकडे कोण अरे हा काय विचार करत असेल, कधी कधी आपण पण करतो तसं, जे आम्ही जे करतो आणि ते सत्य राहते. तर ते म्हणाली माहित आहे मी कृपाचे काय करणार, जे माझे गरीब नौकर चाकर आहेत त्यांनी ते काम करू करू त्यांचे पाय वगैरे दुखतात, तर त्यांच्या पाय चोळण्याच्या कामात येऊ शकते. म्हणजे काय कसं करणारी दोन पैसे, म्हणजे पैसा आहे म्हणून घमंड नाही करायचं, फेकून दे. हा म्हणजे कोणती वस्तू जर उपयोगात येत असेल तर त्याला उपयोगात आलेपर्यंत त्याचा उपयोग केला पाहिजे. एका चांगल्या गृहिणीचे लक्षण असतात, आहे ना. आता आजकालच्या गृहिणी आहे की नाही, प्रत्येक महिन्याला नवऱ्याचा पगार झाला, हा की मला एक ड्रेस पाहिजे, तो तसा ड्रेस सिरियल मध्ये पाहायला होता ना, हा मला तसा ड्रेस घ्यायचा शिवायचा, अशा प्रकार तशाच प्रकारची साडी पाहिजे, तशाच प्रकारची सॅन्डल पाहिजे, तशाच प्रकारचे ते काय गळ्यातलं वगैरे कानातलं पाहतात आणि बस तशा प्रकार असू नाही आहे तरी तशा प्रकारचे पाहिजे. आणि पतीची कमाई संपत्ती हा जमवण्याऐवजी ती संपत्ती जे उपयोगाच्या वस्तू आहेत असूनही दुसऱ्या उपयोगाच्या वस्तूंची आपण माग करतो आणि पैशाची आहे की नाही, तर पैशाची धूळधाणी करत असतो आपण. तसंच अन्न पाण्याची पण धूळधाणी करत असतो, तशी कपड्या लत्याची धूळधाणी करत असतो. चांगले कपडे असूनही नवीन नवीन कपडे घेतो, ते तसे भरून ठेवतो. तर अशा प्रकारे कोणतीही स्त्री असो गृहिणी असो, त्याच्यामध्ये पतीच्या कष्टाचा पैसा त्याच्यामध्ये कशा प्रकारची काटकसर केली पाहिजे. आवश्यक असल्यास पैसा खर्च करा, अन्यथा पैसा व्यर्थ गमावू नका. तर अशा प्रकारे ती श्रेष्ठीची पत्नी होती, कुशल गृहिणी होती. ते त्याला म्हणते की नौकर चाकरांचे जेव्हा पाय दुखतात तर त्यांच्या पाय चोळण्याच्या कामात येऊ शकते ते तू, किंवा दिवा लावायला रात्रीच्या वेळेस दिवा लावायला तो कामात येऊ शकते. आणि म्हणून मी ते साचून ठेवण्यासाठी सांगितलं. तुझ्या मनात आलं असेल ते घाणेरडं वस्तू अजून उपयोगी आहे, जोपर्यंत उपयोगी आहे त्याच्या त्या वस्तूचा आपण उपयोग केला पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांनी त्या जीवकाला सांगण्याचा प्रयत्न केला. तिने ते औषध घेतलं, पडून राहिले. एकाच दिवसामध्ये तिला सकाळी उठलं, तो आजार अजिबात वाटला नाही, तो आजार पूर्ण बरा झाल्याचा तिला भास झाला. तेव्हा तिने त्या जीवकाला बोलवलं आणि 4 लक्ष इथे 4 लक्ष सोन्याच्या मोहऱ्या भेट दिल्या. जीवकाच्या मनात आलं होतं एक रुपण पाहिजे, कंजूस पाहिजे, काय ती, पण तिच्या आजार बरा झाला आणि तिने त्याला 4 लाख सोन्याच्या मोहऱ्या भेट म्हणून केल्या. कमी होतात का सोन्याच्या मोहऱ्या?
नंतर सून खूप सेवा करायची. सासूच्या आजारामुळे तिच्या कामात काही हातभार लागत नव्हता. आणि आता सासू बरी झाली म्हणून ती लई खुश झाली. तिने 4 लाख त्याला जीवकाला सोन्याच्या मोहऱ्याने भेट दिल्या. आपली आई बरी झाली म्हणून चली मुलालाही आनंद झाला. त्याने त्या जीवकाला 4 लाख सोन्याच्या मोहराला भेट दिल्या. आणि श्रेष्ठपतीला तर अति आनंद झाला की आता माझी बायको बरी झाली. तिच्या आजारामुळे मी मोठा दुःखी राहायचा, परेशान राहायचा. त्याने पण 4 लाख सोन्याच्या मोहरा त्याला भेट म्हणून दिल्या. असे एकूण त्याला 16 लाख मोहऱ्या त्या आजारापासून मुक्ती मिळवली. त्याला आराम झाला, ते सर्व प्रसन्न झाले, सुखी झाले. त्याच्यामुळे त्याला 4 लाख एवढ्यावरच थांबले नाही. श्रेष्ठी काही साधा सुद्धा नसते, एका राजाची बराबरी करणारा असते, एवढी संपत्ती असते श्रेष्ठी म्हणजे. एवढ्यावर थांबले नाही. एक दास एक दासी इथून त्याच्या प्रवासासाठी सेवेसाठी एक दास आणि एक दासी आणि एक घोड्याने जुंपलेला रथ त्याला भेट म्हणून दिली. आणि अशा प्रकारे तो ती भेट वस्तू घेऊन समोरच्या प्रवासाला निघाला. समोरच्या प्रवासाला निघाल्यावरती प्रवास करत करत त्याने जीवकाच्या चांगल्या प्रकारे त्याच्या काय म्हणतात त्याला सीमेपर्यंत, गावाच्या सीमेपर्यंत त्या संपूर्ण परिवाराने त्याला म्हणजे सीमेपर्यंत त्याच्या आदर सत्कार करत त्या राज्याच्या सीमेपर्यंत त्याला सोडलं. तिथून जीवन जे त्याचं मूळ जन्मस्थान होतं मगध देशाला जायला निघाला. आणि अशा प्रकारे तो प्रवास करत करत जीवन मगध राज्यामध्ये आला. आल्यावरती अभय राजकुमारने त्याला राहण्यासाठी महालाच्या बाजूला एक सुंदरस घर बांधून दिलं आणि तिथे त्याला राहण्यास सांगितलं. घडलेला सर्व प्रकार कशा प्रकारे त्याने तिथे विद्या अर्जन वगैरे केलं, अभयशी चर्चा झाली, कशा प्रकारे मी आता चांगला एक कुशल वैद्य झालेलो आहो, कशा प्रकारे मला एवढा वेळ इथे यायला लागला. त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगितला की माझे गुरु मला सोडायला तयार नव्हते. मला नेहमी त्यांचा राग यायचा. जेव्हा जेव्हा नवीन स्नातक घेऊन आले ते तिथून विद्या ग्रहण करून निघून जेव्हा जात होते तेव्हा मला वाटत होतं की मी पण इकडे यावं, पण माझ्या गुरु मला सोडत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याच्या माझ्या मनामध्ये कधी कधी द्वेष सुद्धा उत्पन्न व्हायचा. पण गुरु जे आपण प्रतिज्ञा घेतो की गुरुच्या बद्दल मनामध्ये कसलाही द्वेष येऊ नये. गुरु जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण जी आपली विद्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आपल्याला अनुमती देत नाही. आणि अशा प्रकारे मी तिथे 7 वर्ष काढले. नंतर मला कळलं की माझे गुरु मला किती चाहत होते, त्यांना माझी किती आवश्यकता होती. आणि अशा प्रकारे गुरु माझ्या प्रती एवढा स्नेह आणि ते मला सोडायला तयार नव्हते. मला मुलाप्रमाणे सांभाळत होते, पण मला इथून 7 वर्ष यायला या प्रकारच्या कारणामुळे त्यांनी मला दिलं नाही. शेवटी मीच त्यांना अशा प्रकारची हा सर्व घडलेला प्रकार जीवकाने अभयला सांगितला. तेव्हा जीवकाने अभयला तिथे सुंदरस म्हणजे राजवाड्यालगतच एक सुंदरस घर म्हणजे मोठं चांगला प्रगती बनवून दिली. आणि आता तू इथे राहा आणि आता या राज्यातली प्रजेची तू चिकित्सा कर वगैरे. त्यांना एक लक्षात आलं की आपले वडील राजा बिंबिसार यांना सुद्धा एक रोग आहे. तेव्हा अभयने राजकुमार अभयने जीवकाला आपण राजा बिंबिसाराचा इलाज करावा, त्याची चिकित्सा करावी आणि त्यांना असण्याच्या रोगातून मुक्त करावं. तर राजा बिंबिसाराला
जो रोग होता त्या रोगाला आपण काय मूळव्याध, भगंदर वगैरे असं काही म्हणतो. तर भगंदरचा रोग होता. आता भगंदरचा रोग तुम्हाला माहित असेल, मूळव्याध तुम्हाला माहित असेल, त्याबद्दल तुम्ही ऐकलंय असेल. तो कशा प्रकारचा रोग असतो, त्याला किती त्रास होते आणि जे मल त्यागण्याची ज्या जागा आहे तिथे गाठीप्रमाणे, कोमीप्रमाणे इथे देहामधून रक्त सुद्धा वाहत, रक्तस्राव सुद्धा होत असते आणि बसता, उठता, चालता अशा भगंदरच्या व्यक्तीला खूप त्रास होत असते. त्याच्यामुळे त्याचे कपडे सुद्धा रंगले जातात रक्ताच्या मुळे. आणि अशामुळं त्या राजा बिंबिसाराला अनेक राण्या होत्या. राजा बिंबिसाराची कथा मोठी विचित्र आहे की तो भगवंताच्या अगोदर, संपर्कात येण्या अगोदर तो कसा होता, एवढ्या राण्या त्याला कशा जाणार, तो एक विषय आहे. तर त्याच्या ज्या राण्या होत्या त्या राण्या त्यांना चिडवायच्या म्हणजे हसायच्या त्याच्यावरती. म्हणजे त्या रोगाची मजा कशा प्रकारे बातमी आहे अशी मजा पटपट चालत राहत. तर त्या राण्या कधी कधी त्यांना कशा चिडवायच्या की राजा पाळीला आलाय, राजा ऋतुमती झालेला आहे, आता राजा गर्भवती होणार, अशा प्रकारे. आणि राजा अशा प्रकारे ते ऐकून राजा खूप लज्जित व्हायचा आणि त्या रोगावर अनेक वैद्याकडून त्यांनी इलाज केला. पण त्यालाही त्या तिथे कुठे आराम झाला नव्हता. त्या राज्यात त्या अगोदर अनेक राजवेद्य होते पण त्याला त्या रोगापासून मुक्ती मिळत नव्हती, त्याला आराम होत नव्हता. तेव्हा राजकुमार अभय त्याला राजाकडे घेऊन गेला. तसा तो अभय राजकुमाराच्या पोषक मित्र असल्यामुळे उपहार मिळाल्यामुळे ते त्याची टीका होते. त्या नात्याने तो राजा बिंबिसार त्यांच्या कोण झाला आजोबा झाले ना. तर ते त्यांचे तसे आजोबा लागले होते. तेव्हा जीवकाने राजाचा तो रूप बघितला. राजाने तो रूप बघून विशेष प्रकारच्या जीवकाने लेप तयार केला आणि राजाला तो लेप लावून 2-3 दिवसांमध्येच त्या राजाचा तो रोग बरा झाला. तो राजा त्या रोगापासून मुक्त झाला. आणि तेव्हा मग तो राजा किती प्रसन्न झाला असेल, किती खुश झाला असेल. राजा होता म्हणतो होता त्याचा श्रेष्ठी होती. त्यांनी अशा प्रकारच्या भेटवस्तू दिल्या होत्या. मग या राजाने कशा प्रकारच्या भेट वस्तू द्यावा. तर पहा जीवक तरुण आहे की नाही. तर त्या जीवकाला काय दान दिलं पाहिजे, काय भेट दिली पाहिजे. म्हणून त्यांनी राज्यातल्या जेवढ्या सुंदर सुंदर स्त्रिया होत्या, राज्यातल्या जेवढ्या सुंदर स्त्रिया होत्या त्या सर्व सुंदर स्त्रियांना बोलवून, आता राजा जे बोलत ते होते त्या स्त्रियांना एका ठिकाणी जमा करून सर्वांना पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत हिऱ्या, मोती, सोन्या, चांदी द्वाराने त्यांचा शृंगार करवला आणि सर्व सोन्याने, हिऱ्या, मोत्याने पायापासून डोक्यापर्यंत लागलेल्या त्या स्त्रियांना शृंगार करून जीवकाच्या समोर उपस्थित करून जीवक पाहिजे त्या स्त्रीच्या भोग घेऊ शकते अशा प्रकारची त्याची कामना राजाची जीवक करून आहे. आणि
सजवून त्याच्या समोर आणल्या आणि एवढे 500 त्या स्त्रियांचे ते अलंकार उतरवून जीवकाला भेट दिली. आता विचार करा, पायापासून तर डोक्यापर्यंत अशा अशा अलंकाराने एक एक बाई सज्ज होती, तर एका एका बाईच्या अंगावर केवढं दागिना असेल, केवढा सुंदर असेल, केवढा ते किमती मोलाचे असेल. आणि एका बाईचे नाही, तुमच्याकडे तर 2 तोळे गळ्यात, 1 तोळा कानात, अर्धा तोळा नाकात, 1 तोळा पायात, आणि 2 तोळे हातात असलं की तुम्ही कसं तुमच्यासारखा कोण श्रीमंतच नाही. मग तुम्ही राजाच्या राणीपेक्षा काय कमीच नाही. असं भेटलं तर असं भेटवस्तू एखाद्याला एवढं सोनं नाही केलं बाबा. तर एवढ्या 500 बायांच्या सुंदरांचं तेवढं उतरवून ते जीवकाला दान दिलं. जीवकाला दान दिल्यावर आता जीवकाला खूप आनंद झाला असेल ना. अरे बाबा, एवढं मोठं धन भेटत आहे मला आता. स्त्रियांनी लढलेलं 500, 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 500. त्यांनी राजाला म्हटलं, राजा, ही सर्व संपत्ती तुमच्या राजकोशात जमा करा आणि ही संपत्ती प्रजेच्या हिताकरिता, सुखाकरिता ही संपत्ती तुम्ही खर्च करा. मला तुमची भेट नको आहे. फक्त एक गोष्ट राजा लक्षात ठेव, की जे तुझ्यावरती केलेला उपकार आहे त्याला मात्र स्मरण ठेव, बस झालं, हीच माझी भेट आहे. आपण करू का आजच्या काळात असं? नाही करा. काही नाही. आता किती दिवस झाले आपण रोज येणार आहे का नाही? रोज काही ना काही दान देऊन जातात तुम्ही, बरोबर आहे. उपासक कसे असतात? श्रद्धावान उपासक, प्रज्ञावान, श्रद्धावान नाही, प्रज्ञावान उपासक कसे असतात? की विहारात येताना खाली हाताने जाऊ नाही. काही ना काही विहारात जाताना आपण तिथे भेटवस्तू नेली पाहिजे. आता असं म्हटल्यावर बंदीजींना नाही का बदनाम करणार, अरे हे बंदीची पाकिटे लांच्या बोलली आणलं पाहिजे. अरे हे तुम्ही तुमची कर्तव्य म्हणून सांगितलं, फुलं आणलं पाहिजे, फळं आणलं पाहिजे, नाही. तर अशा प्रकारे काहीतरी वस्तू भेट म्हणून सांगितलं, खाली हाताने विहारात न येता वर्षाला काल त्यांना आपले पुण्य संचित केलं पाहिजे, तर आलं पाहिजे. तर अशा प्रकारे जीव ही सर्व संपत्ती राजकोषामध्ये जमा केली आणि मग राजाने त्या राज्यामध्ये दोंडी पिटवली. सर्व लोक, मंत्री, प्रजा एकत्र आली. सर्वांना जमा करून राजाने भर सभेमध्ये घोषणा केली की आजपासनं, या अगोदर पण त्या राज्याचे वैद्य होते, राजवैद्य म्हणतात त्याला, राजवैद्यामध्ये खूप मोठा मान असतो त्याला. तर सर्व त्यांनी दोंडी पिटवून सर्व लोकांना जमा करून त्या जीवकाळामध्ये अशा अशा प्रकारची प्रतिभा आहे रोगावर उपचार करण्याची, आणि म्हणून आजपासनं हा आपला नवीन राजवैद्य आहे. आणि राजवैद्याची त्याला तिथे उपाधी दिली. राजवैद्याची उपाधी म्हणजे वेगळी असते, तो मागे ते त्याला मिळते, आहे की नाही. त्याच्यावर कोणी जोर जबरदस्ती करू शकत नाही. जर कोणाचा केवढाही रोग असला आणि याच्याकडे वेळ नसली किंवा त्याला जायचं नसलं तर तो व्यक्ती राजाकडे जायचा आणि राजाकडून त्यांच्या राजवैद्याची मागणी करायचा. सरळ कोणी जबरदस्ती करून त्या वैद्याला घेऊन जाऊ शकत नव्हता. तर अशा प्रकारे त्या दिवसापासून तो त्या नगराच्या काय झाला, राजवैद्य झाला. आणि राजवैद्य होऊन नुसता तो राजवैद्य झाला नाही, तर एक दिवस तो भगवंताच्या संपर्कात आला. भगवंताच्या संपर्कात येऊन त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या सद्धम्म ऐकून आपणही भिक्षू व्हावं असं एकदा
नाही अनेकदा जीवकाच्या मनात आल्या आणि त्याने त्या प्रकारचा तो विचार भगवंतासमोर प्रकट सुद्धा केला की भगवंता मलाही आपल्या भिक्खू संघामध्ये प्रवचित करावं, उपसंपदा द्यावी, शरण द्यावं. पण भगवंताने त्याला संघामध्ये प्रवचित केलं नाही. कारण सांगितलं त्याचं कारण हे होतं की जेव्हा तो संघामध्ये प्रवचित झाला, भिक्खू संघात प्रवचित झाला, तर तो फक्त संघाची सेवा करू शकत होता. कारण की एक भिक्षू गृहस्थांची सेवा करू शकत नाही आणि त्यापासून या राज्याची प्रजा त्याच्या त्या चिकित्सेपासनं, त्याच्या त्या गुणापासनं, जे औषधीपासनं वंचित राहते आणि त्यांचे रोग वाढत जातील, लोकांचे नुकसान होईल. म्हणून भगवंताने त्याला प्रवचन दिली नाही, त्याला उलट चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून संतमाचा उपदेश देऊन की रोग्याची सेवा करणे ही एक मोठं कुशल कर्म आहे, पुण्य कर्म आहे. यामधून सुद्धा आपण देवाण प्राप्त करू शकता, सुख प्राप्त करू शकता. आणि म्हणून भगवंताने त्यांना त्याची इच्छा असूनही त्याला संघात प्रवेश दिला नाही. म्हणजे भगवंत बघा लोकांच्या प्रती केवढी अनुकंपा भगवंताची, केवढी करुणा. नाहीतर दुसऱ्या पंथाच्या व्यक्ती असता आणि असा राज्य त्यांच्याकडे जर समजा प्रवचित झाला असता, त्याने पूर्ण नगरात डंका पिटवला असता, घोषणा केली असती की फलाना व्यक्ती राज्य आमचा शिष्य झाला, जेणेकरून त्यांना अधिक मान सन्मान दान दक्षिणा मिळेल या उद्देशाने. पण भगवंत असे म्हणते, भगवंत निस्वार्थपणाने इतरांकडून कशी सेवा होईल, इतरांकडून इतरांना कसं सुख प्राप्त होईल, अशा प्रकारची भगवंताच्या चित्त करुणमय चित्त होतं. या करुणमय चित्तातून आपणही स्वतःची, इतरांची आणि सर्वांची काळजी घेतली पाहिजे. आपणही आपल्यामध्ये सेवेचा भाव येऊन त्याग वृत्ती आणि त्याग वृत्तीतून माणसाने अनेक प्रकारचं सुख प्राप्त केलं पाहिजे. तर म्हणून आपल्याकडे त्यागाची सुद्धा भावना असते. त्यागाच्या भावनेमध्ये दान आणि सेवा हे अग्रस्थान ठेवते. आणि आपणही अशा प्रकारची आपल्यामध्ये भावना करत या गुणांना, चांगल्या गुणांना, कुशल गुणांना, सेवा गुणांना, दान गुणांना आपल्या मनामध्ये वाढवलं पाहिजे. सद्धर्मामध्ये येऊन स्वतःच्या जीवनात सुख प्राप्त करून संपूर्ण दुःखाचा नाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या तुमच्या सर्व प्रयत्नांना यश येवो अशा प्रकारे कामना करतो. इथेच थांबतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु.